शेतकरी बांधवांनो, 89 मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो. मित्रहो, काल सोलापूर बाजार समितीमध्ये जवळजवळ 28,000 क्विंटल इतकी आवक झालेली आहे. एकूण महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर आवक ही फक्त नाशिक आणि नगर जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी आहे. सोलापूरमध्ये सर्व भागातून माल येतो आहे. नाशिक व नगर वगळता इतर भागातील माल जवळजवळ अंतिम टप्प्यात आलेला आहे. मात्र देशभरामध्ये सर्वत्रच कांद्याची उपलब्धता झाल्यामुळं त्या प्रमाणात मागणी नसल्यामुळं या ठिकाणी आवक कमी असून देखील बाजारामध्ये तेजी दिसत नाही. आज सर्वसाधारण सोलापूर बाजार समितीमध्ये हायेस्ट 3,000चा दर मिळाला असून गरवा कांद्याचा दर हा 3400 रुपये आहे. तर प्रत्यक्ष निलाव पाहूया आपण. पंचवीस सत्तावीस 27 बोलो 27 27 मालक कोण आहे? 13 13 रुपये एंडिंग कर रहे हैं. 1000 सामने पड़ो. 800 900 रुपये 3,000 रुपये. 2600 हाँ ये बोलो 1011 11.5 12 1300 रुपये हिसाब. मिक्स माल 1300 रुपये. 2200 कोणी माल त्यांनी 2200 रुपये 2200 रुपये 12 12.5 13 13.5 14 14.5 15 15.5 16 16 17 17 17.5 16 रुपये 17 24 25 100 रुपये 25 यानी गुरुनी 54 25 26 27 ₹34 किलो. 34 रुपीज पर केजी. नमस्कार मामा, कुठलं गाव? शेतफळ तालुका मावळ. मी सोलापूर जिल्ह्यातलंच आहे. बरं, आपलं 89 मराठी न्यूज चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज तुमचा जो कांदा आहे तो किती आणला होता? 102 पिशवी. बरं, आता जो दाखवलेला कांदा आहे तो काय रेट भेटला त्याला? 3400 रुपये. 3400 रुपये. एक नंबर 3400 रुपये. 2 नंबर 2400 रुपये गेला. 2400 रुपये. 3 नंबर 3 नंबर गेला 2700 रुपये. 2700 रुपये. चौथा नंबर केला होता काय? हाय 1100 काय गेला. 1100. आणि पाचवा नाही. 4 निवडी केल्या होत्या. 4. बरं, मग जे तुम्ही निवड केल्यामुळं त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा झालाय. आज 4 प्रकारच्या निवडी केल्या होत्या. त्या निवडीचा फायदा झाला का? निवडीमध्ये काय चुकलं होतं? कुठल्या प्रकारच्या निवडीत चूक झाली होती? मोठ्यामध्ये एकसारखा माल नव्हता का? लंबकुळ शेपटी निघाली. त्याच्यामध्ये थोडीशी. तरी पण किती 3400 रुपये एक नंबरला रेट भेटला ना? 4,000 4000.
बर. दोन नंबर पण आज मार्केटमध्ये 3400च्या वर कुणाचंच गेलं नाही अजून तर मी बघितलं नाही. नाही गेलं, हा आपलं गेलं तेवढं. हा. तर एकूण तुमचा कांदा किती एकर आहे? कांदा पावणी करत आहे. 30 गुंठ. हा आज पहिल्यांदाच आणलाय का? हा आधी इकला होता पण नासलेला होता. नाही 30 गुंठ्यातला आज आणलाय का पहिला पीक काढला होता? नाही आजच आणला. हा आजच आणला. म्हणजे ह्या नवीन फळ आहे. हा अ, 102 पिशव्या आहेत त्या. हा. 10 पिशव्या तिथं टाकून दिले. म्हणजे सगळा संपला आता शेवटच झाला का? आहे अजून 2 एकर नाही 30 गुंठ्यातला. झाला ती संपला. 30 गुंठ्यात म्हणजे 100च पाकिट तुम्हाला आवरेज पडलं. आवरेज पण. बर बर. मला सांगा तुम्ही हा जो कांदा होता तो लागवड कुठल्या महिन्यामध्ये केलेली होती? सरावनातल्या श्रावणामध्ये. हा बर. मग श्रावण पंचमीच्या टायमाला. मग लागवड पंचमीला जवळजवळ 4 महिने झालं म्हणायचं. 4 महिने. त्याच्या अगोदर काय लागवड केली होती काय? त्याच्या अगोदर 3 एकर होते. म्हणजे जून जुलै मध्ये नासलं पावसात. सगळं म्हणजे लवकर केलेला आगाप कांदा पूर्ण लागला नाही. हाती लागला नाही. त्यामुळे पूर्ण त्या कांद्यामध्ये तुम्हाला लॉस झाला. हा, ही चांगला आला. आता जी लेट खरीपाची जी लागण केली होती त्यामध्ये तुम्हाला चांगला आला. हा हे किमान तुमचा झालेला खर्च तरी यावर्षी निघालेला निघाला आहे. आहे. हे बियाणं कुठलं आहे? फुरसुंगी आहे. म्हणजे पुन्हा फुरसुंगी आहे? नाही आपलं शेतकऱ्याचं. शेतकरी बी आहे का? हा. तुम्ही घरच्या घरी तयार केलंय का विकत घेतले शेतकऱ्याकडून? दुसऱ्या शेतकऱ्याकडून विकत घेतलंय. कसं किलो भेटलं? 4,000 4,000ला किलो. अहो इतकं महाग कसं काय? 4,000ला किलो? 4,000 रुपये किलो जाय का नाही? म्हणजे इतर जे बियाणं आहेत दुकानामध्ये ते 2200 रुपये 2100 रुपये किलोनं ब्रँडेड भेटतंय. पण तुम्हाला घरगुती 4,000चा दरानं घ्यावं लागलं. घरगुती वापर. हा. उलट एवढा दर कमी असायला पाहिजे की घरगुतीचा? नाही उलटा महाग आहे. काय कशामुळं? दरेवबी असतं. हा दरेवबी म्हणजे काय? घरी तयार केलं. म्हणजे त्याचा काय फायदा झाला? कांदा कापून हा. लावला जातो. हा 4 महिने तुम्ही सांभाळता. हा. त्याचं बी तयार करून आम्हाला विकतो. म्हणजे खात्रीचं बी असल्यामुळे त्याचा रेट जास्त आहे. बरं काय फायदा झाला त्याचा? हे नका माल असा निघतो. माल एकदम मोठा निघाला. आणि याच्या अगोदर पावसाळ्यामध्ये जे लावलं होतं ते कसलं होतं? मग तो दुकानात विकत घेतला होता? दुकानात ती टिकत नाही कांदा. तो टिकत नाही. पावसाळ्यात. हा. पावसाळ्यानंतर पेरणी किंवा लागण केली तर? लय पाऊस झाला की नासतो. बरं आता हा जो कांदा आहे तो लागणीचा आहे का पेरणीचा आहे? लागणी. रोप टाकून तुम्ही लागण केली? बर बर. 1.25 महिना रोप यायला लागतंय. 1.25 महिन्यात तुम्ही लागण करताय. बरं तुम्ही कांदा लागवडीमधले काय टप्पे सांगू शकताय? म्हणजे पहिल्यांदा लागवड केली पुढं काय केलं? लागवडी केली पाणी सोडत बसलो. हा. पुन्हा 10, 26, 18 लागवड केल्यानंतर तुम्ही फवारणी खुरपणी काय केली का नाही? खुरपणी केली की फवारणी केली. बर. मग त्यानंतरच खत टाकलं असेल ना? 2 फवारणी करून खत टाकलं. बर. त्यानंतर पुढं म्हणजे डोस एकूण किती दिले? 2 डोस दिले. बर. काय कांद्यावर रोग वगैरे काय आलता का? पाती वाकडी असते. मग काय फवारणी केली का? फवारणी केल्यावर सरळ झालं मोठं. हा बरोबर. म्हणजे तुम्हाला ह्या 30 गुंठ्यात बऱ्यापैकी ॲव्हरेज भेटले असं वाटतंय? कमी निघलं. हा. सोलापूर मार्केटबद्दल काय वाटतंय? मार्केट सोलापूर चांगलं आहे. बर. बरं शेती धंद्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? शेतीचा धंदा कसा आहे? शेती धंदा मंजुरामुळे परवडणार. बर. म्हणजे घरच्या घरी केली तर परवडते शेती. मंजुरा कुंड करायची नंतर परवडत. बरं तुम्हाला किती एकर शेती आहे मामा? 7 एकर. हा 7 एकर. 7 एकर शेतीमध्ये काय काय आहे यावर्षी? मका, कांदा. हा. ऊस वगैरे काय करत नाही? हा. जरशा गाय आहे. बर बर. जोडधंदा म्हणून जरशा गाय आहे. मुलं किती आहेत? एक मुलगा. मग तो काय करतोय? जनावर शेती. शेती उद्योगच बघतोय. म्हणजे नोकरीच्या पटीमध्ये शेतीचा धंदा कसा वाटतोय? शेतीचा धंदा उलटा चांगला. नोकरीपेक्षा चांगला. हा. म्हणजे कोणाच्या बांधल्यात राहायचं नाही. पण शेतीमालाला जो बाजारभाव मिळत नाही त्याच्याबद्दल काय वाटतंय? कवा मिळतो कवा नाही. हा. मिळाला बाजार तर चांगलं होतं. नाही बाजार मिळाला तर पैसे होतात, नाही तर किमान खर्च तरी निघतोय.
मला सांगा पूर्वीच तुमच्या म्हणजे थोडक्यात लग्न झाल्यानंतर 20 वर्षापूर्वीचा काळ आणि शेतीतला काळ आणि आजची शेती यामध्ये काय फरक जाणवतोय? आता लय मजुरामुळे फरक पडला. पहिली शेती उत्तम होती. कमी रोजगारात मिळत होती. पण त्यावेळेला म्हणजे शेतीमध्ये म्हणजे समाधानकारक उत्पन्न निघत होतं का? एवढं निघत नसतं. हा, आता जास्त उत्पन्न ना त्यावेळेला पैसा बघायला मिळत होता का एवढा? नव्हतं. आता मिळतोय. आता मिळतं. मग तरी सुद्धा शेतकरी म्हणजे समाधानी मजूर मागला. मजूर मागल्यामुळं. बरं बरं. तर आपण आज सोलापूर बाजार समितीमध्ये सर्वाधिक कांद्याला रेट मिळवला आहे, त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. आणि 89 मराठीसोबत आपण माहिती दिली त्याबद्दल मी तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि तुमच्या कष्टाला असंच यश लाभो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.